सध्या शेअर मार्केटमध्ये जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्यामध्ये काहीसं भीतीचं वातावरण आहे। मार्केटमध्ये जी सतत घसरण होतीये त्यामुळे हे गुंतवणूकदार गेल्या काही दिवसांपासून चिंतेत पडलेले आहेत। गेल्या आठवड्यामध्ये जी घसरण झाली होती ती या आठवड्यामध्ये देखील कायम आहे। फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणजेच FII ज्यांना म्हटलं जातं ते सातत्यानं शेअर्सची विक्री करत आहेत आणि त्याचं प्रेशर जे आहे ते मार्केट सहन करू शकत नाहीये, म्हणून मार्केटमध्ये पडझड होती। शेअर्सच्या विक्रीमुळे या आणि मागच्या आठवड्यामध्ये इन्व्हेस्टर्सचं लाखो कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलाय की ही घसरण जी आहे ती आणखी किती दिवस सुरू राहणार, पुढे काय करायचं, या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपण घेणार आहोत। मात्र त्या अगोदर तुम्ही जर पैसा पाणीला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा। आपण आधी मार्केट क्रॅश होण्यासाठी मुख्य कारण काय आहेत त्याचा एक थोडक्यात आढावा घेऊया। शेअर मार्केटमध्ये घसरणीसाठी अनेक कारणं असतात जी इन्व्हेस्टर्सला दररोज लाखो कोटींचा धक्का सुद्धा त्यामुळे मिळतोय। मार्केटमधील जाणकार जे आहेत त्यांच्या मते कंपन्यांच्या नफ्यामध्ये घट झाल्यामुळे शेअर मार्केटमध्ये काहीसं प्रॉफिट बुकिंग होतंय। कंपन्यांचे तिमाही निकाल जे आहेत ते काहीसे कमकुवत आलेले आहेत आणि त्यामुळे मार्केटमध्ये काहीसं निराशेचं वातावरण आहे। त्यामुळे देखील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण होते आहे आणि ही घसरण जी होते त्याचं सगळ्यात मोठं कारण काय असेल तर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने केलेली विक्री। या महिन्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्सने मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विक्री केली। ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्सने एकत्र मिळून 1 लाख कोटी रुपयांहून अधिक रुपयांची विक्री केलेली आहे। भारतीय शेअर मार्केटच्या इतिहासातली एका महिन्यातली ही सगळ्यात मोठी रक्कम जी आहे ती मार्केटमधनं काढून घेण्यात आलेली आहे। हा भारतीय मार्केटमधला एकाच महिन्यातनं पैसे काढण्याचा 4.5 वर्षाचा विक्रम जो आहे तो आता मोडीत निघालेला आहे। फॉरेन इन्व्हेस्टर जे आहेत त्यांनी ऑक्टोबरमध्ये मी म्हटलं तसं 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शेअर्स विकलेले आहेत। डिपॉझिटरीचा डेटा जर बघितला तर FII ने या महिन्यामध्ये 1 ऑक्टोबर पासून ते आता 25-26 ऑक्टोबर पर्यंत रोज विक्री केलेली आहे। विक्रीचा हा ट्रेंड जो आहे तो जर असाच सुरू राहिला तर फॉरेन इन्व्हेस्टर्स कोविडच्या वेळी त्यांनी जी विक्री केली होती त्याचा विक्रम जो आहे तो मोडू शकतात। विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार FII सतत आशियाई बाजारातनं पैसे काढून घेत आहेत आणि त्याची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती चीनमध्ये करत आहेत। विशेषतः भारतातनं मोठ्या प्रमाणामध्ये पैसा काढून घेतला जातोय, त्याचं स्थलांतर होतंय आणि तो चीनमध्ये गुंतवला जातोय। भारतीय मार्केटला आपले DII म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत त्यांच्याकडनं सातत्यानं सपोर्ट मिळतोय। ऑक्टोबर महिन्यामध्ये DIIs ने आतापर्यंत साधारणपणे 97,000 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा दबाव आहे कारण इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे। अमेरिकेमध्ये निवडणुकीचा फीवर जो आहे तो जोरात सुरू आहे आणि त्याचा काहीसा परिणाम ग्लोबल मार्केटवर सुद्धा होतोय आणि त्यामुळं भारतीय शेअर मार्केटवर सुद्धा त्याचा परिणाम होताना आपल्याला काहीसा दिसतोय। यामुळे मार्केटवर सातत्यानं दबाव आहे। युद्ध काळामध्ये मार्केटला काय होतं ह्याचा जर तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल, त्यावर माहिती देणारा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आय बटनवर त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे। रिटेल आणि HNI इन्व्हेस्टर्स मध्ये आता अस्वस्थता आहे। आतापर्यंत असं दिसून आलेलं आहे की मार्केट जेव्हा जेव्हा खाली पडतं त्यात पुन्हा एकदा वाढ होते। लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा आपण हे पाहिलं होतं, मात्र यावेळेस परिस्थिती थोडीशी वेगळी आहे। सप्टेंबर पासून मार्केटमध्ये घसरण सुरू झालेली आहे आणि ती आतापर्यंत तरी थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। मार्केटमधली ही स्थिती लांबत चाललेली आहे ज्यामुळं आपल्यासारखे जे छोटे इन्व्हेस्टर्स आहेत ते घाबरत आहेत। आपल्या शेजारचा देश जो आहे चीन, त्यांनी काय केलंय की एक मोठा डाव टाकलाय। त्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी चीननं एक मोठं स्टिम्युलस पॅकेज जाहीर केलेलं आहे। या पॅकेजमुळे चीनला शेअर मार्केटमधनं जी वाढ अपेक्षित होती ती त्यांना मिळालेली आहे, मात्र त्याचा परिणाम भारतीय मार्केटवर झालाय। खरं तर चीन सरकारनं आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी 140 अब्ज डॉलरचं पॅकेज जाहीर केलंय आणि येत्या काही दिवसामध्ये आणखी एक पॅकेज जे आहे ते पुन्हा एकदा आम्ही इंट्रोड्यूस करू असं सुद्धा आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। या पॅकेज नंतर चीनच्या शेअर मार्केटमध्ये तेजीचं वातावरण आहे। अमेरिका आणि युरोप मधले जे इन्व्हेस्टर्स आहेत म्हणजे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स ते काय करतायत तर भारतातला पैसा काढतायत आणि तो शांघाय आणि हाँगकाँगच्या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतायत। 2022 नंतर पहिल्यांदाच भारताच्या फंड मधला प्रवाहाचा वेग जो आहे तो काहीसा कमी झालेला आहे। तर चीनमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्सचा ओघ जो आहे तो सलग 4था आठवडा झाला आता तो चालूच आहे। गेल्या एका महिन्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्सने चीनमध्ये 18.7 अब्ज डॉलर्सची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे। फॉरेन इन्व्हेस्टर्स बाय चायना सेल इंडिया या धोरणावर काम करत आहेत। गेल्या एका महिन्यामध्ये निफ्टी 7% अधिक खाली आलेला आहे। हँगसेंग मात्र 14% वर गेलाय। शांघायचा CSI 300 निर्देशांक जो आहे तो 22% वाढलेला आहे। आता चीन
चीनने हे जे स्टिम्युलस पॅकेज दिलेलं होतं, त्याची जी घोषणा केलेली होती ती तात्पुरती आपल्याला जरी चांगली वाटत असली त्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी, मात्र चीनच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित मूलभूत समस्या ज्या आहेत त्या त्यामुळे सुटणार नाहीयेत. अमेरिकेत निवडणुका होणार आहेत, त्यामुळे चीन बरोबरचं त्यांचं व्यापार युद्ध जे आहे ते कदाचित आणखी वाढण्याची शक्यता आहे. इन्व्हेस्टर्स भारतीय शेअर्समध्ये जे ओव्हर व्हॅल्युएशन आहे, कॉर्पोरेट इन्कमचा जो आता सध्या हंगाम आहे, इन्कम काहीसे वीक येत आहेत, त्यामुळे मार्केटमध्ये सुस्तता आहे. डॉलरच्या मजबूतीबाबत सुद्धा इन्व्हेस्टर्स चिंतेत आहेत. तेव्हा मार्केट जेव्हा इतक्या उच्च पातळीवर असतं तेव्हा कॉर्पोरेट इन्कम कमी होणं किंवा एखादी वाईट बातमी आली तर त्यामध्ये फारशी ती ऍब्सॉर्ब करण्याची त्यांची कपॅसिटी राहत नाही. डॉलरचा निर्देशांक 103च्या वर गेलेला आहे आणि त्याचा सुद्धा भारतावर परिणाम होतो आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता रिटेल गुंतवणूकदार जे आहेत, तुम्ही आम्ही जे आहोत, त्यांनी काय करावं? तर सध्याची जी घसरण आहे ती जर आपण लक्षात घेतली तर खरेदीचा मोह लगेच करू नका. इन्व्हेस्टरनी थोडी वाट पाहणं चांगलं आहे. मार्केटची दिशा समजून घेण्याची गरज आहे. जोपर्यंत मार्केट योग्य दिशेने रिव्हर्सल मिळत नाही तोपर्यंत शेअर मार्केटमध्ये लगेच गुंतवणूक करण्याची घाई करू नका. तेच तुमच्यासाठी शहाणपणाचं ठरेल. हा व्हिडिओ जो आहे तो आम्ही तुम्हाला माहिती देण्याच्या उद्देशाने बनवलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार असाल तर त्याआधी तुम्ही स्वतःचा नीट अभ्यास करा. तुमचा कोणी गुंतवणूकदार सल्लागार असेल तर त्याची मदत घ्या. मार्केटमध्ये सध्या काय परिस्थिती आहे यावर आम्ही सातत्याने तुम्हाला अपडेट देतच असतो. त्यामुळं आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. सध्यासाठी इथे थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.